विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRTR, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपले भूगोल विभागामध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था ह्या टॉपिक विषयी चर्चा करत आलो आहोत. या टॉपिकमध्ये आपण मागील तासिकेला महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाचा अभ्यास करत असताना की महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रथम आपण बघणार आहोत कोकण विभाग, की कोकण विभागाचा विचार महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागात बघत असताना आपल्याला की हे 6 विभाग आहेत. ते 6 विभागांचं आपल्याला थोडक्यात डिव्हिजन बघूया. प्रथम आपण बघूया की महाराष्ट्राचा नकाशा, आणि या महाराष्ट्राच्या नकाशासमोर आपल्याला कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणते हे दिसतात. थोडक्यात की कोकण विभाग कुठे दिला आहे बघा. या ठिकाणी कोकण विभागामध्ये असणारे जिल्हे कोणकोणते येतात उदाहरणार्थ थोडक्यात बघून घ्या की पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई सबअर्बन असेल, त्यानंतर रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला कोकण विभाग दिसेल. त्यानंतर तुमचं बघा थोडंसं इकडं आल्यानंतर तुम्हाला पुणे विभाग दिसेल. पुणे विभाग असेल सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे एवढ्यांचा मिळून झाला तो पुणे विभाग. आणि त्यानंतर पुढचा जो विभाग होतो तो नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये असणारे जिल्हे कोणकोणते येतात बघा. अहमदनगर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव या जिल्ह्यांचा मिळून झाला तो नाशिक विभाग. त्यानंतर पुढचा जो विभाग येतो त्याला औरंगाबाद विभाग म्हणतो आपण. त्या औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा जो जिल्हा होतो त्याला म्हणतात अमरावती. आता ह्या अमरावती विभागामध्ये कोणकोणते येतात बघा. उदाहरण त्यामध्ये बघितलं आपण तर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढे चर्चा करणार आहोत. प्रत्येक विभागाची चर्चा करत असताना प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ किंवा प्रत्येक विभाग आणि विभागाचं क्षेत्रफळ याचा विचार करणार आहोत. प्रथम आपण जाणार आहोत की कोकण विभागामध्ये. आता कोकण विभागाचा जर आपण विचार करत गेलो तर कोकण विभागाचा नकाशा तुमच्यासमोर डोळ्यासमोर आला पाहिजे की कोकण हा पूर्णपणे सह्याद्री पर्वत भाग आपल्याला किती. कोकण म्हटल्यानंतर आपल्याला कोकण का म्हटलं गेलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकणाची महती काय हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहेत. आता थोडक्यात ह्या कोकणाचा जर विचार करत असताना कोकणामध्ये येणारे जिल्ह्याचा पहिल्यांदा विचार करूया आपण की कोणकोणते जिल्हे येतात. तर त्यामध्ये कोकणामध्ये येतात बघा की मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग आणि नवीन निर्माण झालेला तो आपला जो जिल्हा आहे पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. आता कोकण विभागाचं जर बघितलं आपलं 30,728 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ कोकण विभागामध्ये आहे. त्यानंतर मुंबईचं क्षेत्रफळ येतं 69 चौरस किलोमीटर. त्यानंतर मुंबई उपनगर 534 चौरस किलोमीटर. त्यानंतर ठाणेचं 9,558 चौरस किलोमीटर. रायगड 7,152 चौरस किलोमीटर. रत्नागिरी 8,208 चौरस किलोमीटर. त्यानंतर सिंधुदुर्ग 5,207 किलोमीटर. तर पालघर 5,344. अशा प्रकारे कोकण आणि प्रत्येक कोकण विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याचं आपण क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये विचार केला. त्यानंतर भारतातील आपल्याला माहिती आहे की भारतातील कोकण किती महत्त्वाचं आहे की प्रत्येकाला भारताला पश्चिम समुद्र किनारा आणि किनाऱ्याला समांतर असणारी सह्याद्री रांग यांच्यामधला जो भूभाग आहे त्याला आपण कोकण असे म्हणतो. मग बघा पश्चिमेला असणारा समुद्र किनारा म्हणजे जो समुद्र किनारा आणि सह्याद्रीला असणारा जो कोकण किनारपट्टी 720 किलोमीटरची लाभली आहे. म्हणजे 450 मैल लांबीचा समुद्र किनारा आहे आपल्या या ठिकाणी आणि त्याच समांतर असणारा आपला सह्याद्री घाट किंवा सह्याद्री पर्वतरांग यांच्यामध्ये जो भाग येतो त्याला आपण काय म्हणतो कोकण असे म्हणतो. ह्या कोकण विभागाचा समावेश ह्या बघत असताना आता आपण प्रत्येक जिल्ह्याचा किंवा प्रत्येक म्हणजे थोडक्यात जर आपल्याला बघायचं असेल तर कोकण विभागामध्ये मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे तालुके नाहीत हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मुंबई उपनगरामध्ये बांद्रा आहे त्याचं मुख्य कार्यालय. अंधेरी, बोरिवली, कुर्ला ही त्याचे ठिकाण आहे. आता त्यानंतर ठाणे जिल्हा येतो. आता ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा यांचं आपल्याला विभाजन बघितलं असता ठाण्याला मुख्य कार्यालय, ठाण्याचं मुख्य कार्यालय. त्यानंतर तळासरी, डहाणू, जव्हार, मोखाडे, पालघर, वाडे, शहापूर, वसई, भिवंडी, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, विक्रमगड असे ठाणे आणि पालघर मिळून येणारे त्याच्यामध्ये तालुके.
त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे रायगड जिल्हा, या रायगड जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर बघितलं आपण तर 7,152 चौरस किलोमीटर आहे. या रायगडमध्ये येणारे कोणकोणते तालुके आहेत? त्यातला पहिला अलिबाग. हे अलिबाग म्हणजे रायगड त्याचं नामकरण, आणि त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. त्यामध्ये पनवेल येतो, कर्जत येतो, उरण येतो, खोपोली, त्यानंतर पेण असेल, पाली असेल, मरुड असेल, रोहे असेल, माणगाव, श्रीवर्धन, मसळे, महाड, पोलादपूर आणि तळा असे एकूण जवळजवळ 15 तालुक्यांचा मिळून हा रायगड जिल्हा तयार झाला आहे. हा झाला रायगड जिल्ह्याबाबतीत. आता रायगड जिल्हा झाल्यानंतर पुढे जाऊया आपण रत्नागिरी जिल्ह्याकडं. आता रत्नागिरी जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं आपण तर ते 8,208 चौरस किलोमीटर आपल्याला सांगता येईल. म्हणजेच आता रत्नागिरीचं मुख्यालय हे रत्नागिरीला आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये येणारे तालुके कोणते? तर रत्नागिरी पहिला, त्यानंतर दुसरा मंडणगड, त्यानंतर दापोली, त्यानंतर खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख, लांजा, राजापूर अशा हे 9 तालुके मिळून झालेला हा रत्नागिरी जिल्हा. त्यानंतर पुढं गेल्यानंतर शेवटचा जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 5,207 चौरस किलोमीटर. आणि यामध्ये येणारे तालुके कोणकोणते? तर ह्या सर्वात मोठं सिंधुदुर्ग मुख्यालय कुठे आहे? कोडाळ आणि ओरज बुद्रुकला आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते येतात? कोडाळ, ओरज बुद्रुक, देवगड, वैभववाडी, मालवण, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग असे एकूण 8 तालुक्यांचा मिळून हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला आहे. अशा प्रकारे हा कोकण विभाग, या कोकण विभाग अतिशय महत्त्वाचा आणि आपल्याला सर्वांना कोकणात माहिती आहे की कोकणाविषयी आपल्याला सर्वांना अभिमान आहे. आता ह्या कोकण विभाग झाल्यानंतर आपण पुढं जाणार आहोत आणि कोकणाला माहिती आहे की कोकणाच्या पश्चिमेकडे गेलं तर अरबी समुद्र आहे, उत्तरेकडे मयुरा नदी. पुढे गेल्यानंतर आपण येतो हे पुणे विभागाकडे. आता पुणे विभागाचा विचार करत असताना आपल्याला पुणे विभागाचा नकाशा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पुणे विभागामध्ये येणारे जिल्हे कोणकोणते असतात? तर पुणे विभागामध्ये येतो पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर असा 5 जिल्ह्यांचा मिळून हा पुणे विभाग तयार झाला आहे. या पुणे विभागाचा एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 57,275 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे. आता त्यात पुण्याचं किती आहे? तर 15,643 चौरस किलोमीटर आहे. सातारा 10,480 चौरस किलोमीटर आहे. सांगली 8,572 चौरस किलोमीटर, कोल्हापूर 7,685 चौरस किलोमीटर, तर सोलापूर 14,895 चौरस किलोमीटर असं आपल्याला म्हणावे लागेल. आता आपण प्रत्येक तालुक्यावाईज किंवा प्रत्येक याच्यावाईज जाऊया की थोडक्यात. आता पहिल्यांदा जाणार आहोत नाशिक विभागाकडं. आता नाशिक विभागाचा जर विचार करत आलो आपण तर नाशिक विभागामध्ये येणारे जिल्हे कोणकोणते येतात? तर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव यांचा समावेश होतो. आता ह्या नाशिक विभागाचं एकूण क्षेत्रफळ बघितलं आपण तर 57,493 चौरस किलोमीटर आहे. आता ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये असणारे हे जे दिलं आहे की नाशिक विभाग हा प्रशासकीय विभागापैकी आणि नंतर निर्माण झालेला हा एक प्रशासकीय विभाग आहे आणि खानदेश देखील म्हणून ओळखलं जातं. ह्या विभागाकडे सर्वात मोठे शहर हे नाशिक म्हणून ओळखलं जातं. नाशिक विभागामध्ये सर्वात मोठे असणारं शहर कोणतं आहे? तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये असेल आणि विस्ताराच्या बाबतीत असेल, साक्षरतेच्या बाबतीमध्ये जरी असेल तरी हा विभाग सर्वात पुढे आहे. आणि ह्याचा थोडक्यात आपण एक चतुर्सीमाही बघूया की पश्चिमेला जर गेलो तर कोकणाचा विभाग आहे, काही ठिकाणी गुजरात, त्यानंतर थोडंसं आपण जर वरती गेलो तर गुजरात राज्य आहे, पूर्वेला गेलो तर अमरावती विभाग येतो, त्यानंतर खाली मराठवाड्याचाही येतो आणि उत्तरेला जर गेलो तर मध्य प्रदेशाची सीमाही पण त्याला लागते आणि खाली गेलो तर पुणे विभागाची सीमा आपल्याला पश्चिम किंवा दक्षिणेला लागू होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे दक्षिणेत गेलो तर पुणे विभाग किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विभाग आपल्याला दिसून येईल. आता आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज बघणार आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणारे तालुके कोणते, म्हणजे उदाहरणार्थ नाशिक असेल तर नाशिकमध्ये कोणकोणते तालुके येतात. आता प्रथम जाऊया आपण नाशिक जिल्ह्याचं. आता नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 15,530 चौरस किलोमीटरमध्ये नाशिक जिल्हा विस्तारलेला आहे थोडक्यात. आता नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण येणारे 15 तालुके, तर 15 तालुके. नाशिक हे नाशिकला मुख्यालय आहे, त्यानंतर सटाणा किंवा त्याचं दुसरं नाव आहे बागलाण किंवा सुरगाणा असेल, कळवण असेल, मालेगाव, पेठ, दिंडोरी, चांदवड, निफाड, नांदगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि देवळा असे एकूण 15 तालुके मिळून नाशिक जिल्हा तयार होतो. आता ह्या नाशिक जिल्ह्यानंतर पुढे जाऊया आपण अहमदनगर जिल्ह्याकडं. आता अहमदनगर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. आता अहमदनगर हे त्याचं मुख्यालय. त्यामध्ये येणारे तालुके कोणकोणते आहे सर? तर कोपरगाव असेल,
अकोले असेल, संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, राहुरी, नेवासे, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड आणि राहाता असा 14 तालुके मिळून तयार झालेला हा अहमदनगर जिल्हा. आणि आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रात आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण धुळे जिल्हा. आता धुळे जिल्हा आता एकूण क्षेत्रफळ आहे 8,217 चौरस किलोमीटर आणि धुळे जिल्ह्याचं मुख्यालय हे धुळ्यालाच आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये फक्त चारच तालुके येतात. त्यामध्ये धुळे, शिरपूर, शिंदखेड आणि साक्री असे 4 तालुक्यांचा मिळून हा धुळे जिल्हा तयार होतो. त्यानंतर पुढचा जिल्हा येतो आपला नंदुरबार जिल्हा. धुळे जिल्ह्याचे विभाजन तयार होऊन झालेला नंदुरबार जिल्हा. आता ह्या नंदुरबार जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 4,933 चौरस किलोमीटर आणि ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव किंवा आक्री म्हणतात त्याला, किंवा तळोदा, शहादा, नवापूर असे एकूण 6 तालुके मिळून नंदुरबार जिल्हा तयार झाला आहे. आता ह्या नंदुरबार जिल्ह्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढचा जिल्हा येतो तो आपला जळगाव जिल्हा. आता ह्या जळगाव जिल्ह्यामधचं एकूण क्षेत्रफळ बघितलं आपण तर 11,765 चौरस किलोमीटर आणि जळगाव जिल्ह्याचं मुख्यालय हे जळगावला आहे. त्या जळगावमध्ये येतात एकूण 15 तालुके. आता 15 तालुक्यामध्ये कुठे येतो? जळगाव, त्यानंतर चोपडा, यावल, रावेर, अंमळनेर, एरंडोल, भुसावळ, ऐदलाबाद, त्यानंतर पारोळा, भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि बोदवड असे एकूण 15 तालुके मिळून जळगाव जिल्हा तयार झाला आहे. आणि एकूण क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे किती? 11,765 चौरस किलोमीटर. अशा प्रकारे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव मिळून आपला झालेला नाशिक विभाग. असा हा सर्वात अग्रेसर असाही नाशिक विभाग किंवा विभाग मानला जातो. आता ह्या नाशिक विभाग झाल्यानंतर आपण औरंगाबाद विभागाकडे. आता औरंगाबाद विभागाचा विचार करत असताना आपल्याला की औरंगाबाद विभाग आहे आणि औरंगाबाद विभागचं कोणकोणते जिल्हे त्यामध्ये येतात तर पहिल्यांदा येतो औरंगाबाद जिल्हा, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड असा एकूण 1, 2, 3 म्हणजे जवळजवळ 8 जिल्हे मिळून ह्या ठिकाणी हा सर्वात मोठा औरंगाबाद विभाग तयार झाला आहे. आता या औरंगाबाद विभागाचं 64,813 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. आता प्रत्येक जिल्ह्यावाईज बघूया आपण की या प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणारे तालुके कोणते. त्यानंतर पहिल्यांदा आपण बघूया की हा प्रशासकीय विभागापैकी एक विभाग आहे. त्यानंतर औरंगाबाद विभाग असेल हा मराठवाडा नावाने ओळखला जातो हे आपल्याला माहिती आहे की विभागाच्या पश्चिमेस गेलो तर पुणे विभाग लागतो. म्हणजे त्याची शत्रुसीमेचा जर विचार करत गेलो आपण तर पूर्वेस गेलो तर अमरावती विभाग लागतो, उत्तरेस गेलो तर नाशिक विभाग लागतो, अमरावती विभाग पण आहे. त्यानंतर खाली त्याच्या दक्षिणेला गेलं तर तेलंगणा राज्याची सीमा आहे लागते. म्हणजे अशी ह्या औरंगाबाद विभागाची आपल्याला चतुर्सीमा बघता येईल. आता औरंगाबाद विभागाचं असणारे जिल्हा आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे तालुके यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर पहिला बघूया आपण औरंगाबाद. आता औरंगाबादचं एकूण क्षेत्रफळ बघितलं आपण तर 10,107 चौरस किलोमीटर आहे. आणि औरंगाबादमध्ये असणारे तालुके कोणते आहेत तर पहिला आहे औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद त्याचं मुख्यालय. त्यानंतर सोयगाव, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, खुलताबाद, गंगापूर, पैठण आणि फुलंब्री असे 9 तालुके मिळून औरंगाबाद जिल्हा तयार झाला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे आपला जालना जिल्हा. या जालना जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 7,818 चौरस किलोमीटर आणि जालना जिल्ह्याचं मुख्यालय हे जालन्याला आहे. त्यानंतर भोकरदन असेल, जाफराबाद असेल, परतूर असेल, अंबड असेल आणि जालना असे एकूण 5 तालुके मिळून तयार झालेला आपला हा जालना जिल्हा. त्यानंतर पुढे जाऊया बीड जिल्ह्यात. आता बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर. बीडचं मुख्यालय हे बीडला आहे. त्यानंतर बीडमध्ये येणारे कोणकोणते तालुके आहेत तर बीडमध्ये बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, माजलगाव, केज, अंबेजोगाई, वडवणी, शिरूर किंवा दुसरं नाव आहे त्याचं कासार अशा प्रकारे एकूण 9 तालुके मिळून तयार झालेला हा बीड जिल्हा. त्यानंतर बीड जिल्ह्यानंतर पुढचा येतो परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 6,251 चौरस किलोमीटर आणि परभणी जिल्ह्याचं मुख्यालय हे परभणीला आहे. म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये येणारे तालुके परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ आणि मानवत असे एकूण 6 तालुके मिळून परभणी जिल्हा तयार झाला आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण हिंगोली जिल्ह्याकडं. हिंगोली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 4,526 चौरस किलोमीटर आणि हिंगोली जिल्हा त्याचं मुख्यालय आणि हिंगोली जिल्हा हा फक्त 3 तालुके मिळून तयार झालेला हा हिंगोली जिल्हा. हिंगोली, कळमनुरी आणि बसमत
असे एकूण 3 तालुके मिळून हिंगोली जिल्हा तयार होतो. त्यानंतर जाऊया आपण उस्मानाबाद जिल्ह्याकडं. उस्मानाबाद जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 7,569 चौरस किलोमीटर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं मुख्यालय उस्मानाबाद, भूम, कळंब, परांडा, तुळजापूर, उमरगा, वाशी आणि लोहारा असे एकूण 8 तालुके मिळून उस्मानाबाद जिल्हा तयार झाला आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊया लातूर जिल्ह्याकडं. लातूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 7,157 चौरस किलोमीटर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकूण येणारे तालुके ही 8. त्यामध्ये लातूर हे त्याचं मुख्यालय, त्यानंतर अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि जळकोट असे एकूण 8 तालुके मिळून लातूर जिल्हा तयार झाला आहे. आणि शेवटचा औरंगाबाद विभागातला शेवटचा जिल्हा नांदेड जिल्हा. तर नांदेड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 10,528 चौरस किलोमीटर. आता नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा हा त्याचं मुख्यालय, त्यामध्ये येणारा किनवट असेल, हदगाव असेल, भोकर असेल, कंधार असेल, बिलोली असेल, मुखेड, देगलूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद आणि उमरी असे 13 तालुके मिळून नांदेड जिल्हा तयार झाला आहे. म्हणजे अशा प्रकारे औरंगाबाद विभागामध्ये येणारे ही 8 जिल्हे, प्रत्येक जिल्ह्यावर असणारे हे तालुके एवढं मिळून असा हा 8 जिल्ह्याचा मिळून हा औरंगाबाद विभाग तयार झाला आहे. अशा प्रकारे आपण किंवा त्याला मराठवाडा विभाग असंही आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर विभागाकडे. आता अमरावती विभागाचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी येणारे अमरावती विभागामध्ये येणारे हे 5 जिल्हे, त्यामध्ये अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा अमरावती विभागामध्ये समावेश होतो. आता अमरावती विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे 46,027 चौरस किलोमीटर. आता प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण जाऊयात की अमरावती विभागामध्ये येणारे प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्यावर येणारे कोणकोणते तालुके आहेत. आता अमरावती जिल्हा पहिल्यांदा बघूया. अमरावती, आता अमरावती जिल्ह्याचं जर क्षेत्रफळाचा विचार केला तर 12,210 चौरस किलोमीटर आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये येणारे एकूण तालुके हे 14 तालुके आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे अमरावती, हा त्याचं मुख्यालय आहे. त्यानंतर धारणी, त्याला किंवा मेळघाट असं म्हणतात, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुरजी, भातुकली, तिवसा, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे असे एकूण 14 तालुके मिळून तयार झालेला हा अमरावती जिल्हा. त्यानंतर जाऊया पुढं बुलढाणा जिल्ह्याकडं. आता बुलढाणा जिल्हा म्हटल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 9,661 चौरस किलोमीटर आणि 13 तालुके मिळून तयार झालेला हा बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्याचं मुख्यालय हे बुलढाण्याला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणारे बुलढाणा, त्यानंतर जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, शेगाव, मोताळे, खामगाव, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, शिंदखेड राजा आणि लोणार असे एकूण 13 तालुके मिळून बुलढाणा जिल्हा तयार झाला आहे. आता बुलढाणा जिल्हा झाल्यानंतर आपण जाऊया अकोला जिल्ह्याकडं. आता अकोला जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5,417 चौरस किलोमीटर आणि त्यामध्ये अकोला हे त्याचं मुख्यालय. त्यानंतर तेल्लोरा, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शी टाकळी, कारंजा आणि माळेगाव असे 9 तालुके मिळून तयार झालेला हा अकोला जिल्हा. आता अकोला जिल्हा झाल्यानंतर आपण पुढे जाऊया वाशिम जिल्ह्याकडं. आता वाशिम जिल्हा हा चे क्षेत्रफळ आहे 5,150 चौरस किलोमीटर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण तालुके येतात 6 तालुके. त्यात वाशिम हे त्याचं मुख्यालय, त्यानंतर वाशिम तालुका, कारंजा, माळेगाव, मंगळूरपीर, रिसोड आणि मानोरा असे हे 6 तालुके मिळून तयार झालेला आपला वाशिम जिल्हा. आता वाशिम जिल्ह्यानंतर पुढे जाऊया आपण पुढचा जिल्हा येतो यवतमाळ जिल्हा. आता यवतमाळ जिल्ह्याचं एकूण असणारं क्षेत्रफळ आहे 13,582 चौरस किलोमीटर. ह्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके येतात. त्यामध्ये यवतमाळ हे त्याचं मुख्यालय. यवतमाळला बाभुळगाव, नेर, द्वारवा, कळंब, राळेगाव, दिग्रस, घाटजी, कौंडा किंवा केलापूर म्हणतात त्याला, मारेगाव, वणी, पुसद, महागाव आणि उमरखेड असे एकूण 14 तालुके मिळून तयार झालेला हा आपला यवतमाळ जिल्हा. म्हणजे थोडक्यात ह्याचा विचार करत असताना आपल्याला ह्या विभागाचा विचार करत असताना ह्या विभागाची सीमाही चतुर्सीमाही सांगणं त्या तितकंच महत्त्वाचं वाटतं. म्हणजे विभागाच्या जर पश्चिमेला गेलो तर नाशिक विभाग म्हणजे खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्र आपल्याला सापडतो. त्यानंतर पूर्वेस गेलो तर पूर्व विदर्भ किंवा नागपूर विभाग आपल्याला दिसेल आणि त्यानंतर उत्तरेला गेलं तर मध्य प्रदेशची सीमा आहे. त्यानंतर दक्षिणेला गेलं तर औरंगाबाद किंवा मराठवाड्याची सीमा आहे किंवा काही ठिकाणी तेलंगणा राज्याची सीमा ही ह्या
असणाऱ्या अमरावती विभागाला लागून आहेत. म्हणजे अशा प्रकारे हा अमरावती विभाग की ह्या अमरावती विभागाचे येणारे तालुके, प्रत्येक तालुके आणि प्रत्येक जिल्हे याचाही आपण उपयोग बघितला. आता की नागपूर विभागाकडे. आता ह्या नागपूर विभागाचा विचार करत असताना की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर आहे आपली. त्यानंतर नागपूर विभागामध्ये येणारे हे तालुके कोणकोणते म्हणजे कोणकोणते जिल्हे येतात तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे एकूण 6 जिल्हे मिळून तयार झालेला हा नागपूर विभाग. आता ह्या नागपूर विभागाची चतुर्सीमा जर बघितली तर पश्चिमेला कोण आहे अमरावती विभाग आणि त्यानंतर पूर्वेस जर बघितलं आपण तर छत्तीसगडची सीमा येते त्या ठिकाणी. उत्तरेला जर बघितलं त्या ठिकाणी मध्य प्रदेशची सीमा येते. दक्षिणेला गेलं तर तेलंगणा राज्याची सीमा येते. म्हणजे तिन्ही बाजूंना वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आता आपण बघणार आहोत की प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणारे तालुके आणि प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ. आता या ठिकाणी नागपूर विभागाचं जर पूर्ण क्षेत्रफळ बघितलं आपण तर 51,377 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर आता जाऊया आपण पहिल्यांदा नागपूर जिल्ह्याकडं. आता नागपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 9,892 चौरस किलोमीटर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आणि त्या 14 तालुके मिळून तयार झालेला हा नागपूर जिल्हा. त्यामुळे नागपूर हे त्याचं मुख्यालय. त्यामध्ये नारखेड असेल, सावनेर असेल, पारशिवनी असेल, रामटेक असेल, काटोल असेल, कळमेश्वर असेल, कामठी असेल, मौदा असेल, हिंगणा, नागपूर ग्रामीण, उमरखेड, कुही आणि भिवापूर असे 14 तालुके मिळून तयार झालेला हा नागपूर जिल्हा. आता ह्या नागपूर जिल्हा झाल्यानंतर आपण जाऊया वर्धा जिल्ह्याकडे. आता वर्धा जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 6,309 चौरस किलोमीटर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये येणारे तालुके ही 8. त्यामध्ये वर्धा हे त्याचं मुख्यालय आणि त्यामध्ये आष्टी, कारंजा, आर्वी, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर असे एकूण 8 तालुके मिळून तयार झालेला हा वर्धा जिल्हा. आता वर्धा जिल्हा झाल्यानंतर पुढे जाऊया आपण भंडारा जिल्ह्याकडं. भंडारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ हे 3,717 चौरस किलोमीटर. आता भंडारा जिल्ह्याचं मुख्यालय हे भंडाऱ्याला आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके येतात. ते कोणकोणते तर पहिला येतो भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, पवनी, लागदूर आणि लाखनी असे 7 तालुके मिळून भंडारा जिल्हा तयार होतो. आता भंडाऱ्याचं विभाजन होऊन नवीन निर्माण झालेला गोंदिया जिल्हा त्याचं क्षेत्रफळ आहे 4,843 चौरस किलोमीटर आणि गोंदियामध्ये एकूण 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गोंदिया हे त्याचं मुख्यालय आणि गोंदियाबरोबरच गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, देवरी, सालकेसा, मोरगाव किंवा अर्जुनी म्हणतात त्याला, असा एकूण तयार झालेले 7 तालुके मिळून तयार झालेला हा गोंदिया जिल्हा. आता गोंदिया जिल्हा झाल्यानंतर पुढचा जो जिल्हा येतो चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 11,443 चौरस किलोमीटर आणि ह्या 11,443 चौरस किलोमीटर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण येणारे 12 वेगवेगळे तालुके. त्यामध्ये चंद्रपूर हे त्याचं मुख्यालय, चिमूर, नागबीड, ब्रह्मपुरी, वरोडा, भद्रावती, शिदेवाई, मूल, राजुरा, गोडपिंपरी, बल्लारपूर आणि पोबर्णी यांचा समावेश ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होतो. त्यानंतर शेवटचा जिल्हा आपल्याला बघायचा आहे तो गडचिरोली जिल्हा. आता गडचिरोली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 14,412 चौरस किलोमीटर आणि एकूण 12 तालुक्यांचा मिळून गडचिरोली जिल्हा तयार झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली हे त्याचं मुख्यालय, गुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोशी, इटापल्ली, अहिरी, शिरोचा, भामरागड, त्यानंतर कोरोची वडसा, देसाईगंज आणि मुलचेरा असे एकूण 12 तालुके मिळून तयार झालेला हा गडचिरोली जिल्हा. म्हणजे ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तालुके येतात. अशा प्रकारे नागपूर विभागामध्ये 51,377 चौरस किलोमीटरमध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा म्हणजे विस्तारलेले आहेत. अशा प्रकारे नागपूर विभागामध्ये असणारे तालुके, नागपूरमध्ये असणारे जिल्हे आपण बघे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण की महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील असणारे ह्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे कोणकोणते जिल्हे, प्रत्येक असणारे 6 प्रशासकीय विभाग आणि 6 प्रशासकीय विभागामध्ये येणारे कोणते जिल्हे, प्रत्येक जिल्ह्यावाईज असणारे त्याचं क्षेत्रफळ, तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक कोणकोणते तालुके येतात, किती तालुके मिळून तयार झालेला हा
प्रत्येक जिल्हा याची आपण ह्या ठिकाणी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी कुणाला काही शंका वाटत असेल किंवा कुणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असेल तर त्या ठिकाणी माझा एक ईमेल ID दिला आहे bharatgadak@kthmcollege.ec.in यावरती आपण प्रश्न विचारू शकता.